कधी-कधी आहे ना, स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा येतो बघा. काहीच बनवायची इच्छा नसते. मग तेव्हा काय, अशी मसाला खिचडी बनवून खायची. आणि काही नाही हो, एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. खूप काहीसं साहित्यसुद्धा नाही. अगदी घरामध्ये जे अवेलेबल आहे तेच घ्या. इथे मी घेतलेला आहे कांदा चिरून, तसेच टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर थोडेफार खडे मसाले आणि बटाटा चिरून घेतलेला आहे. आता गॅसवरती कुकर ठेवू. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि खडे मसाले टाकून घेऊया. सोबतच उभा पातळ चिरलेला कांदा टाकलेला आहे. एखाद मिनिटभर परतून घेऊया. लगेचच यामध्ये ॲड करूया टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची. सर्व असं जिन्नस परतून घेऊया तेलामध्ये, मिक्स करून घेऊया. आता टाकूया यामध्ये बटाट्याचे काप. अगदी मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत बरं का. तर त्याचे काप केलेले आहेत. यानंतर मसाले टाकणार आहेत. मसाल्यामध्ये हळद पावडर, धने पावडर आणि गरम मसाला टाकते. हिरव्या मिरच्या खूप साऱ्या टाकलेल्या आहेत म्हणून इथे मी लाल तिखटचं प्रमाण काही टाकत नाही आहे, स्किप करते. जर हवं असेल तर टाकू शकता, काहीच हरकत नाही आहे. सोबतच खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे. परत एकदा एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि राईस शिजेल इथपर्यंत पाणी टाकूया. आता तुमच्या अंदाजानुसार तुम्ही जेवढा राईस टाकणार आहे तेवढं पाणी ॲड करा. तर इथे मी अगदी 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकूया आणि बघा एका साईडला 2 ते 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी मसूरची डाळ टाकलेली आहे. आता मसूरची डाळ थोडी टाकली तरीसुद्धा चालतं बरं का. आता माझ्या मुलीला आहे ना, भातामध्ये खूप सारी मसूरची डाळ टाकलेली आवडते बरं का. तिचं म्हणणं आहे की खूप जास्त डाळ टाकलेलं आहे ना, राईस जो आहे ना तो भात मस्त असा चविष्ट होतो, खायला आहे ना जबरदस्त लागतो, अशी ती म्हणते. त्यामुळं मी जरा डाळीचं प्रमाण जास्तच टाकलेलं आहे. डाळ तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. यानंतर कुकरमध्ये टाकून देऊया. कुकरचं झाकण लावूया आणि अगदी 3 ते 4 शिट्टी करून घेऊया. आणि आफ्टर 3 ते 4 शिट्टीनंतर आहे ना, मस्त असं झाकण खोलून पाहूया. आहाहा! काय सुगंध येतोय खरंच. खूप कमी साहित्यापासून बनलेली ही खिचडी म्हणा किंवा अगदी मसाले भात जरी म्हणला ना तरी चालतं. दुपारच्या टायमाला आहे ना असं काहीसं बनवून एन्जॉय करू शकता किंवा कधीतरी खूप काहीसा कंटाळा येतो स्वयंपाक बनवायचा, तेव्हा ही रेसिपी जरूर आठवा, जरूर ट्राय करा आणि आवर्जून तुमच्या घरच्यांना आहे ना खाऊ घाला. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.